आज स्नेहसावलीत 812 कुष्ठमुक्त तर शारीरिक व मानसिक दृष्ट्या विकलांग, परित्यक्त आणि निराश्रित असे 61 बांधव वास्तव्यास आहेत. त्यांच्या डोळ्यांतील ती चमक सांगते की स्नेहसावली आजही त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने हक्काचं घर आहे. ही सेवा आजही अविश्रांत सुरू आहे, कारण या प्रवासात आम्हाला साथ मिळतीये ती आपल्यासारख्या संवेदनशील दात्यांची. एका बांधवाची सर्वांगीण काळजी घेण्यासाठी प्रतिदिन केवळ 330 रुपये खर्च येतो. बाबा आमटेंनी म्हटल्याप्रमाणे समाजातील प्रत्येक सजग घटक जर मदतीस आला तरच हा माणुसकीचा रथ अविरत पुढे जाईल. बाबांना अभिप्रेत असलेल्या प्रभूच्या त्या हजारो हातांपैकी एक हात आपलाही असू द्या. ज्यांच्या अफाट परिश्रमांनी आनंदवन उभं राहिलं त्यांना आज आपण आपल्या प्रेमाची आणि कृतज्ञतेची सावली देऊया.